मला या कॉलेजच्या प्राचार्या डॉक्टर सिंगारे मॅडम यांनी माझं नाव सांगितलं आणि मला आदरणीय सौ शालिनीताई विखे पाटील मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली हे कॉलेज चाललेलं असताना मला बोलावलं, आमंत्रित केलं. शिंदे सरांनी मला फोन केला आणि सांगितलं की ॲन्युअल सोशल गॅदरिंगला आपण उपस्थित राहावं. आज मला तसं 4 ठिकाणी आमंत्रित आहे. आता सध्या लोणीच्याच प्रवरनगर कॉलेजमध्ये आता एक उद्घाटन आहे NSSच्या राज्यस्तरीय, तिथे पण मी प्रमुख पाहुणा होतो. शिवाय डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालयामध्ये राष्ट्रीय सेवा योजनेचा हा समारोप आहे. त्याच्यानंतर आमच्याच इथे आता 2 वाजता ॲग्रिकल्चर कॉलेज तिथे सुद्धा कार्यक्रमाचं उद्घाटन NSSचं 2 वाजता आहे आणि आत्ताच या ठिकाणी मी उपस्थित आहे. तर सर्व 4ही याला जाता येत नाही, परंतु विचार केला की एवढ्या प्रेमाने तुम्ही बोलवलं आहे आणि सर्व तरुण मंडळी इथे असल्यावरती मी सुद्धा तरुणांमध्ये राहतो. तरुण असल्यापासून आतापर्यंत मी तुमच्या तरुणांमध्ये राहतो आणि तरुणांकडून मला एनर्जी येते. आणि आताच मला विचारलं होतं की तुम्ही 60चे वाटत नाही का वाटत नाही, तर ह्याचं कारण आहे मी सर्व तुमच्या तरुणांमध्ये राहतो म्हणून. अगदी सकारात्मक दृष्ट्या आपण जर वागलो तर माणूस नेहमी तरुण असतो. आणि अशा ह्या कार्यक्रमाच्या निमित्ताने जरी वय असेल परंतु मनाने सर्व तरुण असलेली मंडळी, वरिष्ठ मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि आजच्या या कार्यक्रमाचं अध्यक्षस्थान ज्यांनी भूषवले आहे ते श्री बालाजीराव वसंतराव पाटील, बरोबर आहे ना? बाळकृष्ण पाटील का? बाळकृष्ण प्रेसिडेंट, बाळकृष्ण चोरमुंगे पाटील ॲडव्होकेट, चेअरमन कॉलेज डेव्हलपमेंट कमिटी. त्यानंतर माझ्याबरोबर चीफ गेस्ट होते श्री बालाजीराव वसंतराव पाटील आहेत का? नंतर सुभाष जनाजी अंत्रे सर, श्री सुभाष नामदेव अंत्रे पाटील, श्री जयंत पुंजाजी जोरवेकर पाटील, श्री रमेश भीमराव पन्हाळे पाटील, श्री रंगनाथ भिकाजी दिघे पाटील, उपस्थित सर्व मान्यवर, या कॉलेजचे तुमचे सर्वांचे प्राचार्य, अतिशय शांत आणि शांततेत सर्व काम करणारं आणि शांततेत पेटंट घेणारे असे तुमचे प्राचार्य या डॉक्टर PM डोंगरे सरांसाठी जोरदार टाळ्या होऊ देत. डॉक्टर जयश्री सिंगार मॅडम, DN घोलप सर, मिस प्रियांका सांबरे, डॉक्टर NA शिंदे सर आणि उपस्थित सर्व प्राध्यापक, कर्मचारी आणि माझ्या प्रिय विद्यार्थी मित्रमैत्रिणींनो, मी आधीच सांगितलं की या ठिकाणी सर्व तरुण मंडळी तुम्ही असल्यामुळे मला सुद्धा या कार्यक्रमाला यावंसं वाटलं आणि मी आलो. आणि तुम्ही पुन्हा जरा बोलावलात तर मी पुन्हा येईन, पुन्हा येईन, पुन्हा येईन. विद्यार्थी मित्रांनो, मला प्रवरण परिसर हा नवा नाही. मी 32 वर्षापासून महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये प्राध्यापक सॉइल सायन्स आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्री म्हणून मी कार्यरत आहे. आणि 6 वर्षापासून माझ्याकडे महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या 10 जिल्ह्याचा राष्ट्रीय सेवा योजनेचा संचालक तथा विद्यार्थी कल्याण याचा संचालक अशी 2 पदं माझ्याकडे आली. मी सध्या ही पदभार सांभाळत असताना पुन्हा मी सॉइल सायन्स आणि ॲग्रिकल्चर केमिस्ट्री ह्या विषयामध्ये MSc ॲग्री आणि PhD ला मी शिकवतो. अकॅडमिक इन्चार्ज आहे, फार्म इन्चार्ज आहे, कल्चरलचा कॉर्डिनेटर आहे. आणि हे सर्व करत असताना मी आता माझा परिचय करून दिला. फावल्या वेळात मला वाटलं, काय सुचलं तर मी कविता करत असतो. 1000च्या पुढे गीतं कविता माझ्या आहेत. 5 पोवाड्याचे कॅसेट आहेत. त्याच्यामध्ये नामदार राधाकृष्णजी विखे पाटील सरांच्यावर माझा पोवाडा आहे. मी पोवाडा स्वतः त्यांनी लिहिलेला आहे.
आणि शिर्डीचे शाहीर त्यांनी गायलेला आहे. माझं आत्ता सांगितलं की याच्यामध्ये एवढं असताना ॲग्रिकल्चर, केमिस्ट्री, सॉइल सायन्समध्ये सायन्सचा विद्यार्थी सहसा कविता करत नाही असं लोक म्हणतात, परंतु असं काही नसतं. आर्टचे सर्व जर मराठीचे प्राध्यापक सर्व आहेत म्हणून ते पूर्ण कवी असतील असं काही नसतं. शेवटी जो न देखे रवी ओ देखे कवी असं म्हणतात. त्यामुळे ही कविता वगैरे हे जे काय हे उपजत असतं. आणि मी प्रत्येक ठिकाणी सांगत असतो की विद्यार्थ्यांनी आपलं शैक्षणिक अभ्यासक्रम करत असताना स्वतः तुमच्याकडे कला असली पाहिजे. कारण कलेला असं म्हटलेलं आहे, न चोर हार्यम न भातृभाज्यम न भारकारी, अशी ही कला असते. न चोर हार्यम म्हणजे कला, कोणी चोर चोरी करत नाही. न भातृभाज्यम म्हणजे भाऊ त्याच्यामध्ये वाटा पडत नाही. तुमच्याकडे 10 एकर जमीन असली तर 4 भाऊ म्हणतील की डिवायडेड बाय 4 करा, पण तुमच्याकडे कला असली तर असं कोणी म्हणत नाही की मला तुमच्या 1 किलो तुमच्याकडे बुद्धी आहे, कला आहे, त्याच्यातले भाऊ म्हणते मला डिवायडेड बाय 4 करा. असं कधी कलेमध्ये ज्ञानामध्ये होत नाही. आणि न भारकारी, कधी भार त्याचा होत नसतो. त्यामुळे मी नेहमी सांगत असतो विद्यार्थ्यांना, तुम्ही कला ही जोपासली पाहिजे. तुमच्याकडे कला असते पण ती कला वेगळी असते. ती तरुण वयातली कला आम्हाला माहिती आहे, आम्ही त्याच्यातनं गेलेलो आहोत. तुमची कला काय असते, बरोबर आहे की नाही? तुमची कला असते ही अशी असते की आता इथे उपाशी मी साथीस दुःख आहे, आता इथे उपाशी मी साथीस दुःख आहे, मजला तुझ्या प्रीतीची थोडीशी भूक आहे. जळून जळून जळालो दिदला प्रकाश प्रीतीचा, जरी आता जळावे वाटे पण उरलेली राख आहे, उरलेली राख आहे. अशी काही तुमच्या ह्या कला असतात. काही म्हणतात दुःखाचा सोबती मी अंधार माझा सारथी, दुःखाचा सोबती मी अंधार माझा सारथी, तू वाळवीस वाटे आता सखे सुखाची आरती, भंगलेल्या मैफिलीत माझ्या तारा आता तू छेडावे, जे न होते सांदणारे ते सखे तू जोडावे, होऊन आलीस वसंत तू पालवी नवीन बहरली, लाट आनंदाची मना आज येथे लहरली. असे काही असतात. आणि काही असतात की प्रेमभंग झालेले असतात, है ना? ते प्रेमभंग झालेले असतात. आम्हाला एक बापटांची कविता होती त्यावेळेस, ती होती की आपला जुना आपली प्रियसीच्या घरी त्याचं प्रेमभंग झाल्यानंतर तो जातो प्रियकर, आणि त्या प्रेयसीच्या घरी आपली काही स्मृती राहिली आहे का तो शोधतो. त्या फुंकर एक कविता होती. तो ती त्याला घरी बोलवते, त्या प्रियकराला, जुन्या लग्न झालेलं तर त्याच्याशी झालेलं नसतं. मग तो घरात शोधतो. तो म्हणतो बसा म्हणालीस बसलो, बसा म्हणालीस बसलो, हसलीस म्हणून हसलो. विद्यार्थ्यांचं लक्ष आहे का? तुमच्यासाठी आहे. मी भजन म्हणत नाही, गवळण म्हणत नाही, तुमच्यासाठी जे आवडतं ते देतोय. बसा म्हणालीस बसलो, हसलीस म्हणून हसलो, पण मन नव्हतं थाऱ्यावर, दारावरचा पडदा आपटी तू निघून गेली तळघरात, माझ घरात ठेवून तुझ्या संसाराच्या सुस्त निशाणा. त्याचं लक्ष जातं, कशाला कोरले आहे हृदय, तिथे हृदय होतं ठेवलेलं, कशाला ठेवले आहे हृदय उलटे उत्थान, कशाला ठेवले आहे काचेच्या कपाटात राघू मैना उडतान फळांवर. त्याचं लक्ष जातं, तुझ्या पतीचा छायाचित्र, तुझं आणि तुझ्या पतीचं छायाचित्र छान आहे, तू या चित्रात अशी दिसते, अशी दिसते. काही कधी झालंच नाही, कारण ती आनंदी आहे. याला वाटलं आपल्या दुःखात असं असेल, अशी नाही. या चित्रात तू अशी दिसतेस, अशी दिसतेस की काही कधी झालंच नाही. तुझ्या नावाच्या, तुझ्या पतीच्या नावाचा कशिदा याच्यातला एक टाका जरी चुकली असतीस तरी मी धन्य झालो असतो. मग तरी एवढी ती तल्लीन आहे. याला वाटतं माझं कुठेतरी काही आहे का, काही आठवण आहे का, तो शोधत होता. मग म्हणतो तू म्हणालीस काय घेणार, काय घेणार, काय पण साधा प्रश्न, देणार आहेस की ते सारे पूर्वीचे, ते चिंचेचे आकडे, त्या कुजबूज, त्या शब्दा. शेवटी म्हणतो दे झालं कसलं तरी साखर पाणी. आणि शेवटी तो त्याला निरोप मिळताना तो म्हणतो तुझ्या डोळ्यात पाणी का आलं, उंबरठ्यावरती तू आल्यावरती तुझ्या डोळ्यात पाणी का आलं, तुला काय एवढी सुपारी लागली, पण नकोच सांगू, तेवढीच माझ्या मनावरती एक फुंकर
अशी एक फुंकर कविता होती. म्हणजे त्याला वाटतं की हे डोळ्यात ते पाणी आलेले, तिने जर म्हटलं की सुपारी लागली तर अजून त्याचा पोपट झाला असता, आणि त्याला मग आनंदाने त्याला असं वाटतं ही माझ्यासाठी रडते आहे. असे तुमच्या ह्या तरुणपणातल्या आठवणी असतात. मला बरेच लोक विचारतात की सर तुम्ही कॉलेजला असताना तुम्ही प्रेम केलं होतं का? तर माझ्यावर 12वीचं असताना एका मुलीने प्रेम केलं होतं, परंतु मी गुरुजीचा मुलगा, मी शिक्षकाचा मुलगा. त्याच्यामध्ये मी अखिल भारतीय कुस्ती स्पर्धेमध्ये 5 वेळा मी विद्यापीठाचं प्रतिनिधित्व केलेलं, म्हणजे मी पैलवान पण होतो. आणि म्हणून पैलवानांचा देव कोण असतो? हनुमान. तुम्ही हनुमान भक्त. जय बजरंगबली. त्यावेळेस मला त्यांनी जे प्रपोज केलं होतं त्यावेळेस मी लिहिलं की रूप तुझे पाहिले असता निरखून पाहणे मला जमले नाही. रूप तुझे पाहिले असता निरखून पाहणे मला जमले नाही. तुझ्या नाजूक आणि सुंदर रूपावरती भाणे मला जमले नाही. फुले बघितली अनेक. वा वा, असे दर्दी असल्यावरती फार मजा येते. फुले बघितली अनेक, पण ती तुझ्या सौंदर्यापुढे थिटे होती. कुण्या फुलाला तोडून एकदा त्याचा सुवास घेणे मला कधी जमलेच नाही. मद शब्दांनी दगा दिला, त्याच कारणे अनेक होती. शब्दांची माळ गुंफून तुझ्यावर कविता करणे मला कधी जमलेच नाही. स्वप्ने बघितली अनेक, पण ती सर्व दिवा स्वप्ने होती. आणि स्वप्नांचा राजा म्हणून तुला राणी बनवणे मला कधी जमलेच नाही. तर त्याच्यानंतर काही वर्षानंतर मग माणसाच्या कितीही काही झाला, शेवटी एक ताकद असते स्त्रीमध्ये, महिलांमध्ये. आपण त्याच्याकडे आकर्षित होतो. कारण म्हटलंय विश्वामित्राचा तू चेला, मी मदनाची राणी. भल्या भल्यांच्या दाढी मिशाला मीच पाजले पाणी. असे एक गाणं होतं. परंतु लक्षात ठेवा, आयुष्यामध्ये स्त्री ही घडवते पण आणि बिघडवते पण. परंतु आपल्याला चांगल्यात चांगलं जी घडवणारी असेल ते आपल्याला जर भेटलं तर आपल्याला आपण खूप वरती जाऊ शकतो. कारण यशस्वी पुरुषाच्या पाठीमागे कोण असतं? एक स्त्री असते. तरी सुद्धा आपण असं काही प्रेम करावं, प्रेम चुकीचं नाही. परंतु प्रेम कसं करावं? तर मी जे लिहिलेलं आहे त्याप्रमाणे प्रेम करावं. नाहीतर फमू शिंदे म्हणतात की प्रेम म्हणजे प्रेम असतं, तुमचं आमचं सेम असतं, असं म्हणतात. आता प्रेम एक विद्यार्थी माझ्याकडे आला होता. सर मी पण कविता करतो म्हटला, आणि त्याचा विषय होता कीटकशास्त्र. आणि त्यांनी कीटकशास्त्राच्या एका प्राध्यापकाचं प्रेम काहीतरी पाहिलं होतं, प्राध्यापकाचं. आणि त्यांनी कविता केली होती. ती कविता मला दाखवली. तुम्हाला बायोलॉजिकल कंट्रोल माहिती आहे का? जैविक नियंत्रण म्हणजे काय? म्हणजे मांजरीने उंदराला खाणे वगैरे असतात ना, मोठा मासा लहान मासाला खातो, किंवा बायोलॉजिकल कंट्रोल. तर तसं एंटोमॉलॉजी आमचा विषय आहे, कीटकशास्त्र. त्याने माझ्याकडे आणली कविता, ती लिहिली होती. तर त्याच्यावर मी वाचली ती कविता. त्यांनी लिहिली होती की तिच्या आणि त्याच्या दोघांच्या प्रेमात तिचा एक बाप होता. तिच्या आणि त्यांच्या दोघांच्या प्रेमात तिचा एक बाप होता. यांच्या डोक्याला ताप होता आणि हा प्रेमाचा त्याला शाप होता. पण हाही पठ्ठा काही कवी नव्हता, कीटकशास्त्राचा प्राध्यापक होता. पण हाही पठ्ठा काही कवी नव्हता, एंटोमॉलॉजीचा प्राध्यापक होता. त्याने असा काय बायोलॉजिकल कंट्रोल केला की तिचा बाप शेजारणी बरोबर पळून गेला. थोडस तुम्हाला एंटरटेन करणं हा माझा हेतू आहे, आणि काही संदेश पण आहेत. परंतु मित्रांनो, आपण हे सर्व करत असताना आपण आपल्या आयुष्यामध्ये प्रेमाच्या व्यतिरिक्त भरपूर काही असतं. आपल्याला प्रेमाने आपल्याला पोट भरत नाही. लक्षात ठेवा, तुम्हाला आई वडील जे पाठवतात ते खूप कष्ट करून पाठवत असतात, बरोबर आहे की नाही? खूप कष्ट करतात. गरीब आहेत, काही लोकांची गरीब असतील आई वडील,
त्यांनी खूप काबाड कष्ट करून शिकवलेलं असतं, त्यांना कधी विसरायचं नसतं. नाहीतर मग मुलं सध्या प्रेमासाठी काही पण करतात. एक तर म्हणतो, लक्ष आहे का तुमच्या मधल्या पोरांना? एक विद्यार्थी मुलींकडे घोळका चालला होता, त्यांच्याकडे प्रेमासाठी काय काय करतात पोरं. तो म्हटला, खुदा करे इन हसीना हो कि अब्बा जान ऊपर पहुंच जाए. खुदा करे इन हसीना हो कि अब्बा जान ऊपर पहुंच जाए, मौत का बहाना हो हम उनके घर पहुंच जाए. किती हलकटपणा आहे. पण त्याच्यातली एक मुलगी फार हुशार होती. ती त्याला म्हटली, ऐसा मत कहो जालिम, ये तो बड़ा पाप होगा. अरे तू भी किसी ना किसी हसीना का बाप होगा. त्याच्यामुळे प्रेम करावं, परंतु चांगलं प्रेम करावं. कुसुमाग्रजांनी सांगितलेलं आहे प्रेम कुणावर करावं. तुम्ही ते पहा, तुम्ही कविता वगैरे तुम्हाला माहिती असतील. मी कार्यक्रमामध्ये मी नेहमी म्हणत असतो की आम्ही बी घडलो, तुम्ही बी घडा ना. आता आम्ही चर्चा करत होतो, परंतु काही लोक असे असतात, आम्ही बिघडलो तुम्ही बिघडा ना. शब्द तोच आहे. जसं आपण लिहितो ना, आपण शब्द कसं वाचतो त्याच्यावर आहे. येथे नाच तमाशे चालतात असं लिहिलेलं होतं. दुसरा एक पोरगा वाचतो, येथे नाचत तमाशे चालतात, येथे नाचत माशे चालतात. तसं इथे आम्ही बी घडलो तुम्ही बी बिघडाना नाही. तर मला मग परत विचारलं एकाने की सर तुम्ही प्रेम केलं होतं का? मग नंतर मी प्रेम केलं, खरंच सांगतो प्रेम केलं. परंतु काय झालं ते प्रेमामध्ये लक्षात ठेवा, मी एका शायरीत सांगितलं की डाली डाली पे मैंने नजर डाली, डाली डाली पे मैंने नजर डाली, मैंने हर एक डाली छान डाली, लेकिन जिस डाली पे मैंने नजर डाली उस डाली को किसी माली ने काट डाली. समझलं? समझ के समझ को समझना भी एक समझ है. समझ के ना समझे वो मेरी समझ में ना समझ है. तर मित्रांनो लक्षात ठेवा, ही सर्व करत असताना एक लक्षात ठेवा, परनारी है पैनी छुरी मत लगाओ अंग, परनारी है पैनी छुरी मत लगाओ अंग, रावण के 10 शिष्य कट गए पर नारी के संग. हे एक बाजू झाली. दुसरी आहे, नारी को बुरा भी मत कहो, नारी को बुरा भी मत कहो, नारी तो रतन की खान, जिस कोक से भक्त प्रहलाद जन्मे, ओ नारी है महान, ओ नारी है महान. आणि कालच आपण शिवजयंती साजरी केलेली आहे. आई कशी असते, नारी कशी असते पाहिलेलं आहे. छत्रपती शिवाजी महाराजांना घडवणार व्यक्तिमत्व म्हणजे कोण? तर माता जिजाऊ. आई फार महत्वाची असते. प्रत्येकाला आई आहे. आम्ही दुर्दैवी, आम्हाला आई नाही आहे. माझी आई, मी 23-22 वर्षाचा BSc ऍग्रीला असतानाच मला सोडून गेली. त्यावेळेस आमच्याकडे खानदेशमध्ये चाळीसगाव मध्ये माझं गाव आहे. माझी आई, आम्ही 4 भाऊ 3 बहिणी, त्याच्यापैकी फक्त 2 बहिणींची लग्न झालेली होती. आणि अशा आई आम्हाला सोडून गेली. आणि संध्याकाळी गेल्यानंतर माझी आई म्हणाली जाताना मरताना की माझ्या लेकरांना आता मला रात्रभर यांना जागावं लागेल, कारण रात्री तर काही अंत्यविधी करत नाही. आणि त्यावेळेस मी माझ्या आईवरती एक कविता लिहिली होती, गीत लिहिलं होतं. ते असं होतं, आई तुलाही शपथ बालकाची, आई तुलाही शपथ बालकाची, नको दूर जाऊ ही हाक तानुलाची, नको दूर जाऊ ही हाक तानुलाची. तुला ग कुठे मी शोधित फिरावे, तुला ग कुठे मी शोधित फिरावे, तुझा हात मायेचा कोठे बघावे, तुझा हात मायेचा कोठे बघावे, तुझ्या ग प्रीतीला मी का ग मुकावे, तुझ्या ग प्रीतीला मी का ग मुकावे, माते तुझ विना मी कसे जगावे,
काग वाहवी तेही धार आसवांची, नको दूर जाऊ ही हाक तानुलाची, हे आई तुलाही शपथ बालकाची, नको दूर जाऊ ही हाक तानुलाची, जगी सारे प्रेम आहे ग दिखाऊ, जगी प्रेम सारे आहे ग दिखाऊ, तुझेच फक्त प्रेम आहे ग टिकाऊ, तुझ्या करामध्ये आहे जादू मोठी, तुझ्या करामध्ये आहे जादू मोठी, हर्षाने मनते भरते काठोकाठी, म्हणून आई तू महान जगाची, नको दूर जाऊ ही हाक तानुलाची, हे आई तुलाही. अजून 2 कडवे आहेत, मी थोडं तुम्हाला सांगणार आहे. तर आईचं महत्व प्रत्येकाला आहे. आईवर खूप कविता लिहिलेल्या आहेत, बापावर सुद्धा कविता आहेत. परंतु आईचं महत्व सांगत असताना बाप सुद्धा तेवढाच महत्वाचा असतो. कारण बाप हा कधीच पोरांसमोर मुलींसमोर रडत नसतो. मुलगी ज्यावेळेस सासरी जाते त्यावेळेस रडणारी आई, रडणारी बहीण, भाऊ दिसतात, परंतु तो भिंतीच्या पलीकडे जाऊन रडणारा बाप कोणालाही दिसत नसतो. याचा अर्थ असा नाही की बापाला माया नाही, बापाला दया नाही, बापाला प्रेम नाही, त्याला असतं. परंतु बाप असा असतो, तो कधीच आपला अश्रू आपल्या मुलांसमोर दाखवत नसतो. म्हणून मित्रांनो, आई आणि वडील हे फार महत्वाचे आहेत. लक्षात ठेवा, आपल्याला आई वडिलांचं महत्व हे आता सध्या कळणार नाही. कारण तुम्हाला आई बापाचा आधार जेव्हापर्यंत असतो तेव्हापर्यंत आहे, परंतु आधार गेल्यानंतर खरं तर आपल्या आई बापाचं आपल्याला कळत असतं. बऱ्याच वेळा काय होतं की आपल्याला आई वडील शिकवतात, मोठे करतात, सर्व काही करतात, परंतु आपण साहेब झालो, मोठे झालो की लगेच आपण विसरून जातो. माझे वडील आई गेल्यानंतर जवळपास 35 वर्ष जगले. 4 भावांचे लग्न त्यांनीच केले सर्वांचे. आणि आम्ही सर्वांना पहिल्यांदा सांगितलं होतं, सर्व ज्या बायका ज्यांच्या आल्या दोष, माझी बायको सह, ती पण शिक्षिका आहे, ती म्हटलं की तुझ्या आई बापाला जीव लाव, परंतु माझ्या वडिलांना जर तू जीव लावला नाही तर मी सुद्धा तुझ्या आई वडिलांना जीव लावणार नाही. तर त्याच्यानंतर 35 वर्ष वडील अतिशय चांगले जगले, ठणठणीत जगले आणि त्यांची आम्ही सेवा केली, लक्ष दिलं. म्हणून एक सांगत असतो मी नेहमी की बऱ्याच वेळा आपण काय म्हणतो, आपण आपल्या आई बापाला, आता असे बरेच लोक भेटतात की तुम्ही काय केलं आमच्यासाठी. म्हणजे आई बापाने एवढं कमवून शेवटी मुलं जेव्हा विचारतात आई बापाला की तुम्ही आमच्यासाठी काय केलं, त्यावेळेस त्या आई बापाला किती त्रास होत असेल. म्हणून मी लिहिलेलं आहे की खोडांनी फांद्यांना हसू नये, फांद्यांनी खोडांना हसू नये, फांद्यांनी खोडांना हसू नये. आपले आपण मोठे झालो या भ्रमात आपण त्यांनी नसू नये, आपले आपणच मोठे झालो या भ्रमात त्यांनी असू नये. खोडांशिवाय फांद्या, फांद्याशिवाय खोड राहील का, खोडांचं अस्तित्व निघून गेल्यावरती फांद्यांचं अस्तित्व टिकेल काय. म्हणून फांद्यांनी गर्वाने बोलू नये आणि नाकाने कांदे सोलू नये, नाकाने कांदे सोलू नये. मित्रांनो, आई वडील फार महत्वाचे असतात. तुम्ही मोठे व्हा, क्लास 1 व्हा, मोठे मोठे पदांवर जा, परंतु आपल्या आई वडिलांना कधीही विसरायचं नाही, हे लक्षात ठेवा. हा एक संदेश तुम्हाला मी देतो आहे. आणि शेवटी दुसरी गोष्ट, मी प्राध्यापक 32 वर्षापासून आहे. आमचे ऍग्रिकल्चरचे काय आणि तुमच्याकडच्या आर्ट्स कॉमर्सचे सायन्सचे काय. सध्याचे पिढीमध्ये तुम्हाला राग येऊ देऊ नका, कारण गोड गोड बोलणं कोणी बोलून जाईल, परंतु काही कठीण बोललं पाहिजे, कडू बोललं पाहिजे. त्याच्यासाठी काही गोष्टी सांगतो तुम्हाला. तर तुम्ही शेवटी एक लक्षात ठेवा, आपल्याला व्यसनापासून लांब राहिलं पाहिजे. आजची जी पिढी आहे ही व्यसनामध्ये खूप गुंतलेली आहे. लक्षात ठेवा, ते राजा कोणतं त्याच्या डोक्यावरती राजा हमारा बजाव मत बाजा. जरा लक्ष द्या, थोडं सिरियसली घ्या. एक लक्षात ठेवा, माणसाच्या आयुष्यामध्ये तुम्ही किती वर्ष जगलेत याला महत्व नाहीये, तुम्ही कसे जगलात, तुम्ही कसे वागलात याला महत्व आहे. एका कवितेत मी म्हटलेलं आहे की तुझ्या मरणाने माणसा काही कुणाचं अडत नाही, तुझ्या मरणाने माणसा काही कुणाचं अडत नाही,
निसर्गामध्ये काही फरक पडत नाही की कुणीही अन्न पाणी सोडत नाही. काय झालं? माझे प्रेक्षक चालले सर. माझ्या तुझ्या मरणाने माणसा काही कुणाचं अडत नाही, निसर्गामध्ये काही फरक पडत नाही की कुणी अन्न पाणी सोडत नाही. तुझ्या मरणाने माणसा दुःखाचे दिवस फक्त धरतात 2. मग भूत आणि भविष्य काळात तुला विचारतं तरी कोण? आणि भूत आणि भविष्य काळात तुला विचारतं तरी कोण? आणि विचारलंच तर विचारतील तुझ्या कर्माची बेरीज आणि वजाबाकी. कारण जगताना तू ह्या देहाचा कसा केला वापर, त्याप्रमाणे पाप आणि पुण्याचं तुझ्या नावावर फुटेल खापर. पाप आणि पुण्याचं तुझ्या नावावर फुटेल खापर. असं माणसाचं आयुष्य आहे. माणसाचं आयुष्य फार महत्वाचं आहे. पुन्हा पुन्हा आपण म्हणतो उपजयते नाशे ते पुनरपी दिशे, हे घटिका यंत्र ऐसे परिभ्रमेगा. आपलं ज्ञानेश्वरीमध्ये म्हटलेलं आहे. उपजल्यानंतर पुन्हा जन्म आहे, ठीक आहे, परंतु आपण ह्या जन्माचं पाहू. या जगण्यावर शतदा प्रेम करावं. ऐकलंय का ना गाणं? ऐकलंय का? हा, सध्या वाचन कमी झालंय. तुमचं वाचन कमी झाल्यामुळे ज्ञान कमी आहे. म्हणून ज्ञानाला म्हटले नाही ज्ञानेनम सदृश्यम पवित्र मिहम विद्यते असं म्हटलेलं आहे. ज्ञान कसं आहे? अरे मारामारी काय करतात? माझं लक्ष आहे, मी प्राध्यापक आहे. काय हाणामारी कशाला करतात? जरा शांतता असेल तर बोलण्यात अर्थ आहे. बोलू का नको? नाही, मी बोलणारच आहे, विचारायला. तर एक लक्षात ठेवा, आता सध्याच्या घडीला नवीन पिढी, आमची पिढी, आता ही आमची थोडी वरची पिढी आहे, अजून त्याच्यानंतरची आमची पिढी आहे. तर आमच्या पिढीपर्यंत मागच्या 10-12 वर्षांनी एक पिढी बदलत असते. संस्कार आणि संस्कृती कमी झालेली आहे मित्रांनो. आपले संस्कार फार महत्वाचे असतात. जे संस्कार आता हा सध्या महाराज जे आता सांगितलं, खूप चांगलं त्याने सर्व दिंडी काढली. आणि हे संस्कार जे असतात ना, हे आपली या हिता जो असे जागता धन्य माता पिता तयाची कुळी कन्या पुत्र होती जे सात्विक तयाचा हरिक वाटे देवा असं म्हणतात. आणि म्हणून आई वडिलांनी जे संस्कार घडवले असतात त्याप्रमाणे तुमचे संस्कार असतात. मुलगी ज्या वेळेस सासरी गेल्यानंतर मुलगी जर चुकीची वागली तर तिला पहिला प्रश्न येतो, तिला विचारलं जातं, तिला म्हणतात तुझ्या आईने असं शिकवलं का तुला? म्हणजे अवघात आईचा उद्धार होतो. त्यामुळे चांगले संस्कार असले पाहिजे. एक कवी म्हणतो संस्काराबाबत की जगा वेगळा नाग असावा, जगा वेगळा नाग असावा, खराच त्याचा त्याग असावा, रुसतो डसतो दूध मागतो पण संस्कारांचा भाग असावा, संस्कारांचा भाग असावा. फार संस्कार फार महत्वाचे असतात. आणि म्हणून तुम्हाला संस्कार सुद्धा या शाळेमध्ये, या कॉलेजमध्ये शिकवले पाहिजे. आणि आता सध्याच्या पिढीला काय झालंय की तुम्ही एवढे हे झालेले संवेदनशील की प्राध्यापकाने काही बोललं की तुम्हाला लगेच राग येतो. मग ते तोंडावर तर काही बोलू शकणार नाही, पण बाहेर जाऊन याला पाहूया आपण, आता पाहून घेऊ. हा, अशी पण काय आहे? तर असे नाही. आमच्या वेळेस आहे ना, आम्हाला इतके मारायचे गुरुजी लोक, शिक्षक लोक. त्यावेळी आम्ही असा हसत छडा घ्यायचो. आणि त्यावेळेस तुम्हाला माहित नसेल, छडी बसे छम छम विद्या येई घम घम. आता छडी तर जाऊ द्या, प्राध्यापकाने मुलांना बोललं तर पहिले तो उघरट सारखा, आणि मग का म्हणून बोलले, मलाच का म्हणून बोलले, दादागिरीची भाषा करतात. नम्रतेने कधीही बोलले पाहिजे. विद्यार्थ्यांसारखं असलं पाहिजे. सध्याचे विद्यार्थी, मी माझे पण विद्यार्थी सांगतो, सर्व विद्यार्थी, मी अकॅडमी इन्चार्ज असताना माझ्या पोरांना केमिस्ट्री सॉइल सायन्स आलं नाही तरी चालेल, मी त्यांना नापास होऊ देत नाही. पण त्यांना संस्कार आले पाहिजेत, त्यांना संस्कृती आली पाहिजे. कारण संस्कार आणि संस्कृती शिकवण्याचं कुठलंही विद्यापीठ अजून पैदा झालेलं नाही, निर्माण झालेलं. तुम्हाला केमिस्ट्री शिकवलं जाईल, तुम्हाला H2SO4 माहिती आहे, HCl माहिती आहे, तुम्हाला सर्व काही माहिती आहे. परंतु तुम्हाला संस्कार आणि संस्कृती माहित नसेल तर तुमचं जीवनाचा अर्थच राहणार नाही. एक लक्षात ठेवा, रावण फार हुशार होता. रावणासारखा कोणीच असा नव्हता या पृथ्वी तलावरती. परंतु अहंकार आणि परस्त्रीचं हे डोक्यात, त्याच्यामुळे
ज्ञान बुद्धी सर्व असून सुद्धा नष्ट झालेला आहे. त्यामुळे एक लक्ष ठेवा की परश्री माते समान माना आणि अहंकार हा निघाला पाहिजे, अहंकार नकोच पाहिजे. म्हणून षडरिपू म्हटलेले महाराज, मी पण कीर्तन करतोय. षडरिपू आहेत 6 दुश्मन आहे आपले. कोणते? मोह, माया, मत्सर वगैरे हे ना सर्व. तर हे षडरिपू निघाले पाहिजे. आणि जे षडरिपू निघून जातात ना, तो खरा साधू असतो. साधूचा अर्थ होतो 6 धू. 6 धू, 6 ज्याने 6 षडरिपू धुतले तो साधू. आणि जो संजनाचा सज्जनपणाचा अंत नाही असा सज्जन, संत. संत स अंत नाही का, ज्याला अंत नाही सज्जनपणाला, असे संत आणि साधू. म्हणून नेहमी साधू संतच्या संगतीत राहिलं पाहिजे. संगत करे जो ऊंच की तो बढ़त बढ़त बढ़ जाय, संगत करे जो नीच की तो घटत घटत घट जाय, असं म्हटलेलं आहे. आणि म्हणून संतांची संगती मनोमार्ग गती, आकाळावा श्रीपती येणे पंथी, असं म्हटलेलं आहे. म्हणून संगत चांगली करा. संगतीने माणूस बिघडतो आणि सुधारतो पण. संगती ही संग दोष असं म्हटलेलं आहे. ढवळ्या शेजारी पोहळा बांधला नाही तर गुण नाही तर वाण लागतो असं म्हणतात. त्याच्यामुळे मी तुम्हाला एंटरटेन करून जाईल, परंतु काही जरी माझ्या सांगण्यातनं काही कोणी जरी थोडस ज्याच्याकडे अज्ञान असेल, थोडं ज्ञान आलं असेल, थोडस वेडेवाकडं वगैरे असेल, ते चांगले वगैरे असतील, जे अभ्यास करतील, त्यांना खरं तर मला हा दिवस माझा सार्थकी होईल मला. कारण आमच्याकडे सध्या जर तुम्ही पाहिलं, महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी कशासाठी प्रसिद्ध आहे? शेतीसाठी, बरोबर आहे. परंतु शेतीबरोबरच महाराष्ट्र लोकसेवा आयोगामध्ये महाराष्ट्रात 80% विद्यार्थी पास होतात. हे आमच्या कॉलेजचं, आमच्या विद्यापीठाचं श्रेय आहे. आणि याच्यामध्ये आम्ही फक्त आमचा अभ्यासक्रम शिकवत नाही, तर आम्ही जनरल नॉलेज पण मुलांना शिकवतो. आणि आमचे विद्यार्थी तुम्ही तुमच्यासारखे खेड्यापाड्यातून आलेले आहे, आईवडिलांचे संस्कार आहेत. खरंच सांगतो, खोटं बोलणार नाही. आमच्याकडे मुली काही काही ज्या आउट ऑफ स्टेटच्या येतात, त्या हायपाय मुली असतात आणि आपले पायपाय असतात. तर त्या मुली आमच्याकडे तक्रारी करतात की सर हमारे तरफ ये लड़के देखते ही नहीं. देखते नहीं क्यों? क्योंकि उनकी प्रेयसी होती है एमपीएससी. त्यांची प्रेयसी एकच असते, महाराष्ट्र पब्लिक सर्व्हिस कमिशन. आणि मग ते पद घेतात, पोस्ट मोठे मोठे काढतात. तो आज जर तुम्ही महाराष्ट्रात जर चांगले, आजही मला अभिमान वाटतो की अहमदनगर जिल्ह्याचे कलेक्टर जे आहेत सालीमठ साहेब, ते माझे क्लासमेट आहेत, माझे वर्गमित्र आहेत. असे अजूनही तुम्ही जर राहता पहा, इथले पहा, राहुरीचे पहा, तहसीलदार वगैरे जे असतील किंवा कलेक्टर, डेप्युटी कलेक्टर. आज तर डेप्युटी कलेक्टर जे आहेत, जेवढे 4-5 आहेत राहुरीला, आपल्या नगरला, कलेक्टर सह सर्व कृषीचेच आहेत. राजेंद्र कुमार पाटील असतील किंवा अजून दुसरे पाटील असतील, बरेच काही त्याच्यामध्ये आहेत, सर्वजण आहेत. आणि विशेष म्हणजे गरीबाच्या घरचं आहेत, सर्व गरिबीतनं वरती आलेले आहेत, हे लक्षात ठेवा. आणि म्हणून तुम्हाला जर स्पर्धेत टिकायचं असेल तर डिग्री काय? बीकॉम. डिग्री काय? बीएससी, एमएससी, पीएचडी. परंतु येतं काय? काहीच नाही. नॉलेजच नाहीये, ज्ञानाशिवाय काही नाहीये. तुम्हाला डिग्र्या, आमच्याकडे एवढ्या डिग्री आहे आणि आम्हाला नोकरीच नाही. अरे तुमच्याकडे ज्ञान आहे का? त्याच्यामुळे मी एका कवितेत लिहिलेलं आहे की पितळ ही कधी कधी सोन्यासारखं सस्त. मी लिहिलेलं आहे, पितळ ही कधी कधी सोन्यासारखं सस्त, सोन्याच्या नावावर खूप खूप गाजत. अनेक दिवस पितळाचा जय जयकार होतो, दागिन्याच्या रूपाने तो गळ्यातला हारही बनतो. पण भट्टीमध्ये पितळ जेव्हा सोन्यासारखं भासत, तेव्हा पितळाचं पितळ पण उघडं पडतं. म्हणून पितळाने सोन्यासारखं दिमागात फिरू नये आणि आपल्या मूळ रूपाला त्याने कधी विसरू नये. लक्षात ठेवा, तुम्ही पितळ आहात का सोनं आहात हे तुम्ही भट्टीमध्ये गेल्यावरच कळेल. तुम्हाला मुलाखतीमध्ये जेव्हा प्रश्न विचारले जातील, त्यावेळेस तुम्ही जेव्हा उत्तर द्याल, त्यावेळेस तुम्ही पितळ आहेत का सोनं आहे ते कळेल. त्यामुळे आपल्या अभ्यासक्रमाचा भाग जो आहे तो तर केलाच पाहिजे. त्याच्याबरोबर जनरल नॉलेज तुम्हाला असलं पाहिजे. लोकांना अगदी काय काय आपल्या विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहे माहित नाही. मला इथून मी सांगू शकतो की तुम्हाला सुद्धा तुमच्या पुणे विद्यापीठाचे कुलगुरू कोण आहे मला सांगून दाखव. उभे राहा कोणी. एक तरी विद्यार्थी सांगेल का पुणे विद्यापीठाच्या कुलगुरूचं नाव मला माहिती.
बरं सरपंचाचं नाव माहिती गावात? म्हणजे राजकारणाचं माहिती आहे, प्रशासनातलं माहित नाही. कुलगुरू कोण आहेत बरं? तुमचं पुणे विद्यापीठ आहे हे तरी माहिती आहे का नाही? आहे ना माहिती? हा, मग पुणे विद्यापीठाचं नाव काय? सावित्रीबाई फुले, एवढं तरी माहिती आहे. तरी नॉलेज जे आहे, जनरल नॉलेज वाढवा मित्रांनो. आतापासून सुरुवात करा. मी क्लास 1 होणार असा आत्मविश्वास तुमच्यामध्ये आला पाहिजे. आणि त्याबरोबरच सर्व प्राध्यापक तुमचे तज्ञ आहेत. मी पाहिलं किती लोकांना पेटंट मिळालेलं आहे, किती लोकांना PhD मिळालेले आहेत. एवढे हुशार विद्वान प्राध्यापक इथे असताना तुम्ही त्यांचा जर वापर करणार नसाल तर काय अर्थ आहे? देणाऱ्याने देत जावे, घेणाऱ्याने घेत जावे. निळ्या निळ्या ढगांकडून निळे निळे आकाश घ्यावे असं म्हटलेलं आहे. आणि शेवटी म्हटलेलं आहे, देता देता एक दिवस घेणाऱ्याचे हात घ्यावे. म्हणजे काय? ते जे काही कला असेल, जे काही ज्ञान असेल, जे काही असेल ते त्यांच्याकडून घेतलं पाहिजे, शिकलं पाहिजे. तर हे शिकण्याची तुमची असेल. नाहीतर मग कहा गए थे बाजार, क्या लाए कुछ नाही. फक्त डिग्री महत्वाची नाहीये, डिग्री महत्वाची नाही, पदवी महत्वाची नाही. पदवी बरोबर ज्ञान महत्वाचं आहे. मी अतिशय खेड्यातला आलेलो आहे. माझं 1000 गावाचं लोकवस्तीचं मी आलेलो आहे. मराठी शाळेत शिकून आलेलो आहे. तरी मी MSc ऍग्री, PhD आणि शिवाय माझ्याकडे मी सर्व तबला, पेटी, ढोलकी, ढोलक, मृदंग सर्व वाद्य वाजवतो, सर्व वाद्य वाजवतो. आता जर म्हटलात तर मी मृदंग चांगला वाजवून, महाराज जर तुमची हे म्हणत असाल, काय म्हटले तुम्ही आता? गवळण म्हटले. मला पण गवळण येतात, पण मी गवळणच्या मागे लागत नाही, कवितेच्या मागे लागतो. बाजाराशी जाऊन निघाली, बाजाराला जाऊन निघाली, काय घेऊन निघाली? दही दूध ताकन लोणी, ग बाई माझ्या दुधात नाही ओ पाणी, बाई ग माझ्या ग दुधात नाही ग पाणी. दुसरी कळा नाही. झप 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 चालली ग बाई, गोकुळची गवळण ग बाई, गोकुळची गवळण. झप 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 चालली ग बाई, गोकुळची गवळण ग बाई, गोकुळची गवळण. तिसरा आहे. लंगडा की लंगडा, लंगडा की लंगडा, लंगडा की लंगडा, लंगडा लंगडा की लंगडा, लंगडा की लंगडा, देव एक पायान लंगडा. अजगज 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 अजगज. देवाचा देव बाई छकडा कसा, देवाचा देव बाई छकडा कसा, देवाचा देव बाई छकडा. गवळ्या घरी जातो, दही दूध खातो, गवळ्या घरी जातो जातो पाणी. नवनीताचा सडा सडा ग बाई, नवनीताचा सडा सडा ग बाई, नवनीताचा सडा. लंगडा की लंगडा, लंगडा की लंगडा, लंगडा की लंगडा, लंगडा लंगडा की. हा टाळ्या वाजवल्या लागता तुम्ही. लंगडा की लंगडा, लंगडा की लंगडा, लंगडा की लंगडा, लंगडा. अजगज 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 अजगज. देवाचा देव बाई छकडा कसा, देवाचा देव बाई छकडा. फार मोठा आहे. शेवटचं कडवं आहे. वाळवंटी जातो, कीर्तन करतो, वाळवंटी जातो जातो, एका जनार्दनी भिक्षा मागा, भिक्षा मागा मागा. देव एकनाथाचा बछडा, बछडा गो बाई, देव एकनाथाचा बछडा. लंगडा की लंगडा, लंगडा की लंगडा, देव एक पायान लंगडा. धन्यवाद. मी सर्व आहे माझ्याकडे, तुम्हाला काय काय पाहिजे ते भरून देतो ताटामध्ये. आता मॅडमने मला सांगितलं होतं की सर तुम्ही पोवाडे गातात, एखादा पोवाडा सादर करा. करू का सादर? करणारच आहे मी. आम्हाला तानाजी मालुसर यांचा पोवाडा होता आमच्या वेळेस. एक एक कडवं म्हणतो, जास्त नाही. तो पोवाडा होता. मनी चिंतन कुलस्वामीचे, हा हा हा, मनी चिंतन कुलस्वामीचे,
राजाचे सुयस चिंतून तानाजी खास निघाला कोंडाणा किल्ला घेण्यास बाहेर पडताच आडवा गेला तास जी 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 बाहेर पडताच आडवा गेला तास जी 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 म्हणे तानाजी चिंता बघा नाही झाले जरी काही तरी केवाई केलेली प्रतिज्ञा ती शेवटास नेल्या विन गाय नाही घेणार मुखी घास काळजी म्हणे आजची परमेश्वरास जी 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 त्याच उल्लंघोनी तानाजी त्याच उल्लंघोनी तानाजी म्हणे म्हणी माझी म्हणे म्हणी माझी भवानी आहे जर साह्यात तरी हजारो वीर संकटास वीर हा नाही डगमगणार त्यास जी 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 वीर हा नाही डगमगणार त्यास जी 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 धन्यवाद. मी 2 तास तरी तुम्हाला उठू देणार नाही, परंतु आता वेळ जास्त झालेला आहे त्यामुळे जास्त बोलणं फार महत्वाचं जरी असलं तरी वेळेचं भान ठेवावं लागतं. असाच एक वक्ता आणला होता आणि तो वक्ता नेहमी सांगत होता की आता वेळ झालेली आहे आणि वेळ झाल्यामुळे आता मी आटोपत घेतो आणि त्याच्या पुढे तो अर्धा तास बोलायचा. लोकांना वाटायचं संपलं बा. पुन्हा अर्धा तासाने म्हणायचा की आता वेळ झालेला आहे, तुम्हाला भुका लागलेल्या असतील, आता मी थांबतो असं म्हणायचं आणि पुन्हा अर्धा तास चालायचा. मग एक मुलगा त्याच्यातला जो होता कॉलेजचा तो घरी गेला आणि एक बंदूक घेऊन आला आणि फार लांब उभा राहिला असा बंदूक ताणून आणि बोलता बोलता त्या वक्त्याचं लक्ष गेलं आणि ते म्हटले आता मारणार आपल्याला. त्यावेळेस त्याचं लक्ष गेलं, म्हटलं नाही नाही मी आता थांबतो. तर तो काय म्हटला, नाही नाही तुम्ही चालू द्या, मी त्याला शोधतोय की ज्याने तुम्हाला इथे आणलंय. तर असं मॅडम शिंदे सर आणि सिंगर मॅडमला होऊ नये म्हणून मी इथे थांबतो. माझी एक शेवटची अतिशय आवडती आणि सर्व गाजलेली भूताची एक कविता मी आपल्या पुढे सादर करतो. ती अशी आहे साहेब की आजकाल माणसं माणसांची चर्चा करतात, माणसं माणसाला फसवण्यामध्ये माहीर आहे हे जग जाहीर आहे. माणसांना फसवतात लोक, परंतु माणसांची चर्चा माणसं करत होती इथपर्यंत ठीक आहे, पण माणसांची चर्चा आता भूत करतात. जरा सर्वांनी ऐकलं तर बरं होईल. बोलू का नको? मी बोलणारच आहे. तर भूत चर्चा करतात, भूतांची माणसांची चर्चा. तर मी शनी भक्त असल्यामुळे मी एकदा अमावस्येच्या रात्रीच चाललो होतो आणि अमावस्येच्या रात्री मला भूत दिसलीत आणि ते भूत काय बोलत होती ही भाषा त्या भूतांची मला अवगत असल्यामुळे मी समजलं. आणि त्याच्यातले त्यांचे विशेष म्हणजे त्यांचे सर्व रिच फॅमिली होती, ती मोठी फॅमिली चांगली शिकलेली, त्याच्यात इंग्लिश मिडियमचे त्यांचे पोरं शिकलेले. आणि ते त्यांना काय बोलत होते ती कवितेत मी आपल्या पुढे सादर करतो. त्याच्या आधी मला या ठिकाणी सिंगारे मॅडम, शिंदे मॅडम आणि आदरणीय शालीनताई विखे पाटील यांच्या मार्गदर्शनातून आणि आपण मला बोलवलं, आमंत्रित केलं, आपण सर्व ट्रस्टी अध्यक्ष यांच्या तुमच्या सर्वांचे तुम्ही मला ऐकून घेतलं त्याबद्दल मी तुमचे आभार मानतो. तसं म्हटलेलं आहे की आभाराचे भार कशाला, फुला फुलांचे हार कशाला, ह्या हृदयातच घर बांधूया, खुल्या घराला दार कशाला. तरी सुद्धा तुमचे आभार मानतो आहे. आणि माणसांची चर्चा जी भूत करत होती तर अशी चर्चा आपली करू नये, फसवीत करू नये. म्हणून मी आपल्याला सांगतो की नेहमी आयुष्यामध्ये काही करा पण कोणाला फसवायचं नाही. तर ती चर्चा काय करत होती, अमावस्येची रात, अमावस्येची रात जमली भूते सात, अमावस्येची रात जमली भूते सात, किर्र काळोखात भूते बोलती आपसात, किर्र काळोखात भूते बोलती आपसात. भूतांचा विषय होता मानव. जिथे जिथे तुम्हाला समजेल तिथे जरूर टाळी द्या. भूतांचा विषय होता मानव, ज्यामध्ये कुळ आहे 96. नाही समजलं नाही तुम्हाला, कुठेही काय वाटत. भूतांचा विषय होता मानव, ज्यामध्ये कुळ आहे 96. चर्चा भूतांची चालली होती, कुणास वाटे माणसाची भीती. त्यातील भूताचा पोरगा विचारतो बापाला, डॅडी डॅडी तुम्ही घाबरता माणूस की सापाला, डॅडी तुम्ही घाबरता माणूस की सापाला. तर भूत म्हणे बेटा माणसापेक्षा साप बरा, तू म्हणशील तर मी तुझा बाप बरा.
माणसापेक्षा साप बरा, तू म्हणशील तर मी तुझा बाप बरा, कारण शेपटीवर पाय ठेवले विना साप कुणालाही डसत नाही आणि अमावस्या पौर्णिमे विना मी कुणाच्या अंगात घुसत नाही. सापाचं विष वर तुम्ही आता पेटंट मिळवलंय, तो भाग वेगळा आहे सर, पण माणसाचं विष वर का करून पहा, पेटंट मिळवा. माणसाचे विष फार जहाल आहे, सर्व विषयामध्ये माणसाचं विष फार जहाल आहे. भिनले जर अंगात तर त्याचे हाल बेहाल आहे. एवढं ऐकल्यावर भूताचा मुलगा म्हणतो तो कोणत्याही पैशात तो जाणत नाही. माणूस जो आहे कोणत्याही नात्यास मानत नाही, कारण पैशांशिवाय तो काही जाणत नाही. मग भूताचा मुलगा म्हणतो डॅडी, माणसाचे प्रकार कुणाच ठाव आहे, आपल्यासारखे आग्या वेता खैस असे का त्यांचे नाव आहे. भूतांचे प्रकार आहे ते आग्या वेता खैस असे का त्यांचे नाव आहे. तर भूत म्हणतो बेटा, आपल्यातील आग्या वेता खैस पेक्षाही काही माणसे पराक्रूर आहेत. काही म्हणावं लागतं, काही म्हटलं तर मग इथले पुढारी येणार नाही त्याच्यात, याच्यातले इथले पोलीस येणार नाहीत आणि इथले माझ्यासारखे अधिकारी येणार नाही. ते सोडून काही माणसे फार क्रूर आहेत. काही खादीधारी, काही खाकीधारी आणि काही शासनातील अधिकारी, मी सोडून. काही खादीधारी, काही खाकीधारी, काही शासनातील अधिकारी माणसांना लुटण्यामध्ये मशहूर आहेत. दरोडेखोरी, बलात्कारी, भ्रष्टाचारी, अत्याचारी यात माणसाची एक नंबरची हमी आहे. देवाशी लढणारे राक्षस सुद्धा या माणसापेक्षा कमी आहे. माणसांचं वर्णन ऐकल्यावर तर घाबरली सारी भूत. माणसांचं वर्णन ऐकल्यावर तर घाबरली सारी भूत, आणि भूतांच्या पोरांना तर चट्टी झाली मुत. मग भूताचा मुलगा म्हणतो, डॅडी आपण असं का करत नाही, माणसाच्या अंगात घुसून त्यांना का सुधरत नाही. तर भूत म्हणतो, बेटा आपण जर लागलो माणसाला तर आपल्याला पळवण्यासाठी त्याच्याकडे आहे गंडा, धागा, दोरा, पण माणूसच आपल्याला लागला तर त्यास कसे पळवशील पोरा, त्यास कसे पळवशील पोरा. माणूस सुधारण्यापेक्षा आपण बिघडण्याची जास्त भीती आहे. अशांतता होईल आपल्या भूत नगरीमध्ये, अशी माणसाची कूटनीती आहे. अशीच मग माझ्यासारखी भूतांची पण जायची झाली वेळ, आणि पहाट होताच माणसांचा सुरू झाला खेळ. फसवाफसवी, फसवाफसवी, फसवाफसवी. या ठिकाणी ज्या ज्या विद्यार्थ्यांनी बक्षीस मिळवली आणि मिस मिस्टर काय जे असेल ते मिळवलं, हे खरंच वाखाणण्यासारखं आहे, कौतुकास्पद आहे. सर्व मान्यवरांच्या वतीने, तुमच्या कॉलेजच्या वतीने, सर्व प्राध्यापकांच्या वतीने मी तुमचं हार्दिक हार्दिक अभिनंदन करतो. आणि असंच यशाची दारं पुढे पुढे तुमच्यासाठी उघडी आहेत. तुम्ही पुढेच चालत जा. मी सांगितलं शेवटचा ऍब्स्ट्रॅक्ट असतो थेसिस मध्ये, आई वडिलांना विसरू नका, व्यसनापासून लांब राहा, कोणाची फसवणूक करू नका, अभ्यास करा, MPSC UPSC मध्ये चांगली प्रिपरेशन करा, परश्री माते समान माना आणि आपलं शरीर आरोग्य चांगले ठेवा. एवढं बोलून मला इथे बोललेल्याबद्दल परत एकदा मी आपण सर्वांचे आभार मानतो. धन्यवाद.